वीण घट्ट जरी ह्या नात्याची, तरी कमी होती सहवासाची. काय चालती त्या नियतीची, कधी अफवांचा धुराळा, कधी खोट्यांचा गोतावळा. उत्तुंग पित्याचा हा छावा, षडयंत्रांना थेट भिडला. आम्ही गैरवागलो. युवराजनी देसायांना चौकशी विना बंदीखान्यात डांबणारे अण्णाजी गैरवागले नाहीत. वसुलीसाठी कुळांना तापलेल्या सांडसानं डाग देणारे सुभेदार गैरवागले नाहीत. गडाचे दरवाजे आम्हाला बंद होतील अशी तंबी देणाऱ्या सोयरामासाहेब गैर बोलल्या नाहीत. तरीही आमची अटकळ होती की अलम दुनियानं आमच्या विरुद्ध आकाश पाताळ एक केलं तरी आबासाहेब आम्हाला पोटाशी धरतील, पहाडासारखे पाठीशी उभे राहतील. पण प्रत्येक वेळी आमचा जटायू होतो. प्रत्येक वेळी आम्ही पंख पसरवू पाहतो आणि कोणी ना कोणी येऊन आमचे पंख छाटून टाकतो. आणि आमच्या नशिबी असतं ते खुरडणं. येसू या सगळ्यात आमचा दोष तरी काय? आम्ही युवराज म्हणून जन्मलो हा आमचा दोष? आम्ही आई विना वाढलो हा आमचा दोष? आऊसाहेब आम्हाला सोडून गेल्या हा आमचा दोष? की आम्हाला जे वाटतं की आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चालावं हा आमचा दोष? आजही आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटात आतडी तटा तुटू लागतात. एक 8 वर्षाचं कोळ पोर महाराजांच्या पाठोपाठ रानावनातून उन्हातानातून दिवस रात्र पळताना अजून डोळ्यासमोर स्पष्ट दिसतंय. अंगात ज्वर भरला, पायाला टरटरून फोड आले तरी की चू नाही. अपरात्री मथुरेच्या एका ब्राह्मणाच्या घरात मुक्काम पडला. तेव्हा निराजीपंत सल्ला देतात, महाराज सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच मागं सोडून दौड केली पाहिजे. युवराजनी आत माझ घरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि धडपडत तस्सा उठून बाहेर येतो. महाराजांच्या कमरेला मिठी घालीत दीन वाड्या मुद्रेनं तो हंबरडा फोडतो. आबासाहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही ना हो जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत आणि माझ घराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवलं. शेकडो कोसांची पायपीट बिन तक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून माझघरात जाई तो पांगळे होतात. महाराज त्या रात्री निघून जातात, न भेटता न बोलता. युवराजनी एकच सवाल पुसतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आमची संभावना कशी केली असती